हाय गाईस, चाललंय बघा आता आवरायला पार्लरवालीकडं. अवतार बघा शकता आता. येताना बघा आता चाललंय कसं बिफोर आफ्टर दोन्ही पण. जसं की तुम्हाला आता समजलंच असेल की मला वटपौर्णिमेचं शूट करायचं होतं. त्यासाठी मी गेले होते पार्लरवालीकडे, म्हणजे मेकअप आर्टिस्टकडे. ॲक्च्युली त्या ओळखीच्याच आहेत, माझ्या जवळच्याच आहेत त्याही. मग त्यांच्याकडे मेकअप करण्यासाठी गेले होते, त्यांच्या पार्लरमध्येच. मी त्यांना घरी नव्हतं बोलवलं, त्यांच्या पार्लरमध्येच गेले होते. सो त्यांनी फर्स्ट ना माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण बेस करून घेतला, परफेक्ट बेस केला त्यांनी. अगोदर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि बरेच काही काही त्यांच्या स्टेप्स होत्या त्या करून घेतल्या, जे मलाही माहीत नव्हत्या त्या त्यांनी करून घेतल्या. देन फाउंडेशन वगैरे माझ्या शेडप्रमाणे त्यांनी अप्लाय केला. नंतर ना त्यांनी आय मेकअप केला पहिला. मला जरा शेड थोडासा अनफेअर वाटत होता, मला फेअर लागतं, त्याच्यामुळे मी बोलले त्यांना नंतर ना की थोडा अजून फेअर बनवा फाउंडेशनचं शेड. त्याच्यामुळे परत आणखीन त्यांनी फाउंडेशनचं शेड फेअर केला माझ्या चेहऱ्यावरती. देन आय मेकअप, आयलायनर वगैरे, आय शॅडो सगळं त्यांनी लावून घेतलं. देन लिपस्टिक पण त्यांनी छान व्यवस्थित लावून घेतलेली. ॲक्च्युली लिपस्टिक मी माझ्याकडचीच नेलेली, त्यांच्याकडून नव्हती घेतली मी. बिकॉज मला जो शेड आणि ज्या कंपनीची मला लिपस्टिक पाहिजे होती तीच मी घेतलेली. त्याच्यामुळे मी बोलले त्यांना की मला हीचवाली माझीच लिपस्टिक लावा, तुमच्याकडची नका लावू. सो त्यांनीही माझ्याप्रमाणे सगळं केलं. मला जसा लूक हवा होता, मला जसा मेकअप हवा होता, त्यांनी त्याप्रमाणे सगळं अगदी व्यवस्थित करून दिला. आणि त्या काकींची आज होती ॲनिव्हर्सरी, तरीही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढून त्यांची ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन वगैरे हे ठेवून माझ्यासाठी त्यांनी वेळ काढला. मी त्यांना अगोदरच सांगून ठेवलं होतं. त्यांच्या मुलाशीच माझ्या गप्पा चालल्या होत्या की काय तुम्ही मम्मी पप्पांना गिफ्ट देणार आहे वगैरे असं चाललेलं. ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल की मी त्यांच्या मुलासोबत गप्पा मारते, मुलगा नाही दिसत आहे खरं. त्याही खूप छान आहेत स्वभावाने, मला तर त्या खूप आवडतात, खूप छान बोलतात त्या. नंतर मला जी हेअरस्टाईल्स करायची होती ती मी अगोदरच त्यांना 15 दिवस, मला वाटतं मी 15 दिवस अगोदरच सांगून ठेवली होती की मला अशी हेअरस्टाईल बनवायचे, तर तुम्ही अशी बनवून द्या. सो त्यांनी मला जशी हेअरस्टाईल हवी होती तशी अगदी व्यवस्थित डिक्टो मला तशी हेअरस्टाईल करून दिली. त्यात माझे लाँग केस होते, लाँग हेअर आहेत माझे, त्याच्यामुळे त्यांना पण खूप इझी पडलं हेअरस्टाईल बनवायला. इझी म्हणजे तो लूक आला त्या हेअरस्टाईलला माझ्या मोठ्या केसांमुळे. त्यामुळे मला हेअरस्टाईल तुम्ही पण बघितली असेल व्हिडिओमध्ये की हेअरस्टाईल मला तर खूप आवडलेली आणि ह्या काकींना पण खूप आवडलेली ती हेअरस्टाईल. मी तर माझ्या हेअरस्टाईलच्या प्रेमात पडलेली. मी कधी हेअरस्टाईल वगैरे जास्त करत नाही, तुम्ही बघितलाच असशील मला. खरं माझे मोठे हेअर्स आहेत आणि मी काहीच उपयोग करत नाही. मला ओपन हेअर्सच जास्त आवडतात ठेवायला. मी कधीही साडी घातली तेव्हा मी ओपन हेअरच असतात माझे, तुम्ही बघितला असशील. यावेळेस म्हटलं जरा डिफरंट करूया, थोडासा वेगळा लूक बनवूया. शूट करणार आहेच त्याच्यामुळे ह्याच्यामुळे म्हटलं की करून घेऊया आपण ही हेअरस्टाईल. हेअर तुम्ही बघू शकता माझे किती लाँग आहेत. नजर लावू नका हां प्लीज. मला एकतर केसांच्या बाबतीत खूप भीती वाटते, त्याच्यामुळे मी आता मोठे झालेत केस माझे, त्याच्यामुळे मी आता ना खुले ठेवत नाही, म्हणजे ओपन ठेवत नाही. कारण बऱ्याच जणींकडून मी माझ्या फ्रेंड्सकडून ऐकलं आहे आणि माझी मम्मी पण सारखी बोलत असते रिकामे केस सोडू नको, रिकामे केस सोडू नको, नजर लागते. खरं मला नाही बिलीव याच्यावरती. खरं तरी पण आता मोठे झाले त्याच्यामुळे भीती पण वाटते आणि काळजी पण वाटते, त्याच्यामुळे लावू नका हां नजर माझ्या केसांना. सो त्या काकींनी फ्रंट पार्टिशन वगैरे करून घेतलं होतं छान. मलाही फ्रंटची हेअरस्टाईल आवडली. देन पाठीमागचं पोर्शन घेत घेत त्यांनी माझी हेअरस्टाईल करायला स्टार्ट केलं. मला इतकं माझं मान गेलेली ना की त्या हेअरस्टाईलच्या नादात काय सांगू तुम्हाला आता. त्यांनाही छान वाटत होतं माझे हेअरस्टाईल करताना, कारण माझे हेअर्स असे काय जास्त हे नाही आहेत, किचकट नाही जे की हेअरस्टाईल कोणती होऊ शकत नाही त्याच्यावरती. सो त्याच्यामुळं त्यांनाही इझी गेलं माझी हेअरस्टाईल बनवायला. माझ्यापेक्षाही त्या जास्त एक्सायटेड होत्या की कशी हेअरस्टाईल होते, की कशी दिसते किंवा काय. मलाही माहीत नव्हतं मला ही हेअरस्टाईल कशी दिसेल. खरं केल्यानंतर मला छान वाटलं, कारण मला हेअरस्टाईल अशी जास्त आवडते. खरं मी जास्त कधी नाही करत, त्याच्यामुळे झाल्यानंतर मला खूप जास्त आवडली हेअरस्टाईल. नंतर माझा मेकअप वगैरे हेअरस्टाईल सगळं झालं. नंतर आम्ही निघालो शूटच्या लोकेशनवरती. तुम्ही बघू शकताय मी कसं झाकून पाकून चालले.
कोणी बघायला नको, मला ऑकवर्ड फील होतं. काहीच पोचलेलो आहे आता लोकेशनवरती. दिस इज माय फायनल लुक. अजून एडिटर यायचं, एडिटरची वाट बघायला कधी यायचं. लोकेशन बघा, वड बघा किती मोठं आहे. आता हे लोकेशन बऱ्याच जणांनी ओळखलं असेल, व्हिडिओमध्येही दिसलं असेल आणि आत्ताही तुम्हाला कळालं असेल. खरं जे नवीन आहेत आणि ज्यांना माहिती नाही आहे हे लोकेशन कोणतं आहे आणि कुठे आहे, तर त्यांच्यासाठी मी लास्टला सांगेन की हे लोकेशन कुठे आहे. मी तर व्यवस्थित टाईमवरती पोहोचलेले शूटच्या लोकेशनवरती. खरं मी जे एडिटर सांगितले होते ते पटकन आलेच नाही. तोपर्यंत मी माझे फोटो आणि व्हिडिओ काढत बसलेले माझ्या मोबाईलवरती. देन एडिटर आल्यानंतर ना मग आमचं स्टार्ट झालं शूट करायचं. पहिला त्यांनी व्हिडिओ घ्यायच्या अगोदर ना त्यांनी फोटो घ्यायला चालू केलं. म्हणजे फोटो घेतले, पहिला पोजेस वगैरे ते सांगत होते मला. नीट समजावून सांगत होते, असे पोज द्या वगैरे असं तसं. मलाही तिथं गेल्यानंतर काय समजेना की मी कोणती पोज देऊ. एवढे मी पोज देत असते. खरं मला खरंच त्यावेळेस समजत नव्हतं. माझी ही पहिलीच वेळ होती की मी बाहेर असे फोटोज वगैरे काढून घेणार होते. याच्या अगोदर मी काढलेत, खरं असं ठरवून शूट करायचं यासाठी असे कधी नव्हते काढले फोटो किंवा व्हिडिओ. ज्यावेळेस पूर्ण प्रॉपर तयारीनुसार मी सगळं केलं होतं, त्याच्यामुळे जरा मला स्पेशल वाटत होतं. काहीच फायनल वटपौर्णिमेचं शूट करायला लागलं. एक सरप्राईज होतं. तर तुम्ही बघू शकता मी किती एक्सायटेड होते त्या दिवशी सगळं करण्यासाठी. कारण पहिलीच वेळ होती व्हिडिओ शूटिंग बाहेर करून घ्यायची. त्याच्यामुळे मी खूप खूप एक्साइटमेंटमध्ये होते. आणि वारं तर त्या दिवशी इतकं प्रचंड होतं की मला काय चाललं हेच समजत नव्हतं. ते पदर एका साईडला उडत होता, परत गजऱ्याचं माझंही चाललेलं आणि केस माझे फ्रंट्सच्या साईडने उडत होते. मला समजत नव्हतं की आता व्हिडिओमध्ये कसं दिसलं असेल. मी ते दाखवत होते, खरं त्यावेळेस मला काही एवढं जास्त वाटत नव्हतं की असं झालं असेल तसं झालं असेल. कारण पहिलीच वेळ होती नाही, त्याच्यामुळे मला जास्त असं काही हे वाटलं नाही. म्हटलं बघूया, होईल तसं होईल आता. ते एडिटर पण छान होते, त्यांनी पण व्यवस्थित शॉट घेतलेत, व्यवस्थित सगळं कॅप्चर केलं. मला तर व्हिडिओ खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण कळवा मला. माझा फुल व्हिडिओ जो एडिट केलेला आहे तो कसा वाटला तो सांगा मला नक्की. मग त्यांनी मला वडाची पूजा करतेला, वडाला नमस्कार करतेला फोटोज पण घेतले आणि व्हिडिओच्या क्लिप्स पण घेतल्या. माझ्या अगोदरही एक कपल्सचं चाललं होतं शूट. नंतर आणि बरेच कपल्स आले आणि बरेच जणांचं म्हणजे ज्यांचं शूट करायचं होतं ते बरेच लोक आलेत. त्याच्यामुळे माझं जे टायमिंग होतं, म्हणजे मी ज्यावेळेस शूट करत होते त्यावेळेस कोण मध्ये आलं नाही. मला एक स्पेसिफिक असं माझं टायमिंग भेटलं शूट करायला. कोणाचं आधीमध्ये लुडू असं काही झालं नाही त्यावेळेस. एक शॉट घेण्यासाठी गाईज लिटरली 4 ते 5 वेळा, म्हणजे बऱ्याच वेळा तो शॉट घेण्यासाठी ॲक्शन करावी लागते. मला आत्ता जे हिरोईन्स वगैरे ॲक्ट्रेस आहेत त्यांची कंडिशन आत्ता मला समजली की ते किती मेहनत करत असतील आपल्याला चांगलं दाखवण्यासाठी, टी व्हीवरती येण्यासाठी. खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. मला त्यावेळेस त्यांचे खरंच हे पटलं काम त्यांचं. एडिटर काय ते शॉट वगैरे घेत होते आणि नंतर मला चेक करण्यासाठी पण दाखवत होते की हे कसं आलं आहे, ते कसं आलं आहे. मला तर सगळंच छान वाटत होतं, कारण कॅमेरा त्यांचा खूप छान होता आणि मला पण भारी, म्हणजे फोटोज वगैरे व्हिडिओ ऑल सगळं व्यवस्थित आलं होतं. त्याच्यामुळे कुठलं सांगू आणि कुठलं रिजेक्ट करावं हे काहीच समजत नव्हतं त्यावेळेस. ते फक्त ते बोलले मला माझ्या मनाप्रमाणे करतो, मग मला जसं वाटेल तसं. म्हटलं ठीक आहे, चालेल. एक्साइटमेंट बघा गाईज माझी, मी किती एक्सायटेड आहे यासाठी की माझं कॅमेरावरती शूट होतं आहे. त्याच्यामुळे मी एक्सायटेड होते, खूप एक्सायटेड होते. माझी रील कशी होते, मी त्याच्यामध्ये कशी दिसते वगैरे वगैरे, असं माझ्या मनात खूप काही काय चाललं होतं मी शूट करत होते तरी पण. खरं ह्या एडिटर दादांनी खूप छान माझी रील शूट करून दिली, मला जशी हवी होती तशी.
व्हिडिओ शूट करताना पण आपल्याला वाटतं की काय एवढी मेहनत घेतली असेल, काय एवढं लागलं असेल त्याच्यात. खरं हे कॅमेरामॅनला आणि ज्याची रील शूट करायची किंवा ज्याचे व्हिडिओज काढायचे आहेत त्या दोघांनाच माहीत असतं की काय मेहनत लागते त्याच्या पाठीमागे. गाईज एक शॉट घेण्यासाठी ना इतकी म्हणजे ते ॲक्शन इतक्या वेळा करावी लागते की जोपर्यंत ती परफेक्ट येत नाही तोपर्यंत करावी लागते. पर्यंत ती ॲक्शन नीट कॅप्चर होत नाही, परफेक्ट कॅप्चर होत नाही तोपर्यंत त्या एडिटरनी तर काय मला हे केलं नव्हतं की नाही येत नाही तोपर्यंत हे परफेक्ट करायचंच, ही ॲक्शन झालीच पाहिजे. लिटरली गाईज मी 5 ते 6 वेळा एक ॲक्शन केल्यात त्या एका रीलसाठी, ते तुम्हाला माहिती नसेल. आणि ते एडिटर दादा पण ना एक ॲक्शन कॅप्चर केली किंवा एक फोटो काढला की मला दाखवायचे लगेच, मॅडम हे असं असू देत का, मॅडम हे परफेक्ट झाले का, मॅडम हे छान वाटते का, म्हणजे तुम्हाला कसं वाटते ते पण बघा. ही सर्विस मला त्यांची आवडली, छान वाटली, कारण ते माझ्या मनाप्रमाणे येईल का असं म्हणजे हे बघत होते. त्यामुळे मला त्यांची सर्विस खूप छान आवडली. आणि जी माझी रील शूट झाली त्याच्यामध्ये शॉट कसे होते आणि ते आत्ता तुम्ही बघू शकताय माझ्या व्लॉगमध्ये, या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये, की ते शॉट कसे घेतल्यात आणि ते कुठून कॅप्चर केले किंवा कसे घेतले आणि त्या शॉटसाठी किती मेहनत त्यांनीही घेतली त्या एडिटरनी आणि मी स्वतःसुद्धा किती मेहनत घेतली हे तुम्ही आत्ता या माझ्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये बघत असशील गाईज. तेव्हा स्टार्टिंगला आले होते त्या लोकेशनवरती तेव्हा तर जास्त काही गर्दी नव्हती. खरं नंतर खूप जास्त गर्दी वाढायला लागली. आमच्या मध्ये माणसं यायला लागली तर त्यांना मग साईटला घेणं हे आणि प्रॉब्लेम्स यायला लागलेत. त्यामुळे जरा अडचणी आल्या. सो चालायचं तेवढं. तुम्ही साईटला माझ्या बघू शकताय की रील शूट करायला अजून किती जण आलेत आणि किती जण होतेच रील शूट करायला अजून. गाईज वडाची पूजा आणि वडाला धागा बांधतात, 7 फेऱ्या मारून धागा बांधतात. ते यासाठी की आपल्या पतीचे म्हणजे आपल्या हजबंडचं दीर्घायुष्य वाढावं. आपण आयुष्यभर जेवढं आपलं जीवन आहे, जेवढं आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यात आपण अखंड सौभाग्यवती राहावं, आपलं कुंकू बळकट राहावं यासाठी वडाची पूजा करतात. सावित्रीने सुद्धा आपल्या पती सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी म्हणजे तो यमलोकी गेलेला असून पण त्याचे प्राण पाठीमागं आणले, एवढी स्त्रीमध्ये शक्ती आहे गाईज. मग त्यासाठी तिने जी वडाची पूजा केली होती त्यासाठीच आपण ती परंपरा आणि प्रथा म्हणून आपण आजही वडाची पूजा करतो आपल्या हजबंडसाठी, आपल्या पतीसाठी. मी तर वडाची पूजा करताना माझं हेच मागणं असतं, वडाकडे प्रार्थना करते मी की माझं पतीचं म्हणजे माझ्या हजबंडचं दीर्घायुष्य वाढावं, खूप मोठं आयुष्य जगावं त्यांनी आणि माझं कपाळावरचं कुंकू असंच राहावं, मी सदा सौभाग्यवती राहावी, हेच मागणं असतं फक्त गाईज माझं तिकडं. तुम्ही आता बोलशीला की क्वेश्चन करशीला की मला की तू कपल शूट का नाही केलं, तुमच्या दोघांची जोडीनं का रील शूट नाही केली. तर कारण हे आहे गाईज की माझ्या हजबंडला वडाची पूजा केलेली आवडत नाही, मी उपवास केलेलं सुद्धा आवडत नाही त्यांना वाटतं की हे अंधश्रद्धा आहे वगैरे असं, म्हणजे त्यांना नाही आवडत असं करायला. आणि माझ्या हजबंडला स्वतः फोटो किंवा व्हिडिओ वगैरे असे करायची काही सवय नाही आणि आवड पण नाही, त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नसतो की माझं व्यवस्थित येईल किंवा हे, त्यामुळे ते ह्या भानगडीत पडतच नाहीत. तुला करायचं आहे ना, तुझं तू कर, तुझं तू बघ, मी काय अडवत नाही तुला, एवढंच म्हणणं असते फक्त त्यांचं काहीच. हो, अशा प्रकारे माझं पूर्ण फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग झालेलं. खरं वाटतं तितकं खरंच सोपं नाही आहे हे गाईज. मी अनुभवले, मी एक्सपिरियन्स घेतला आहे त्याचा आता. फायनली शूट झालेला आहे. सक्सेसफुल होणार नाही असं वाटत होतं, तरी पण झालं, करून दाखवले. अशा प्रकारे आज झालेलं आहे माझं शूट. आणि आम्ही ना लोकेशन म्हणजे तुम्हाला सांगते की ते राजेबागेश्वर उरुणेश्वरपूरमध्ये लोकेशन आहे, हे तुम्हाला आता कळालंच असेल. आज सकाळी अशी सिच्युएशन झालेली होती की आज काय व्लॉग होणार पण नाही, शूट माझं होणार पण नाही, कारण सिच्युएशन सगळं काही मनासारखं अजिबात होत नव्हतं. खरं फायनली देवाच्या आशीर्वादाने झालं सगळं प्रॉपर, सगळं व्यवस्थित झालं. पावसाचं वातावरण झालेलं तरी पण पाऊस काय पडाला नाही आणि लूक वगैरे सगळं छान झालं. माझं लोकेशन पण छान होतं, गर्दी नव्हती, व्यवस्थित शूट पण झालं.
ॲक्च्युली सरप्रायझिंग आणि मी बोललेले तसे की नेक्स्ट व्लॉगसाठी वेट करा म्हणजे बघा स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे हेच होतं की मी शूट करणार होते. मी अजूनपर्यंत कधीच बाहेर शूट केलेलं नाही आहे आणि मेकअप वगैरे सगळं बाहेरूनच करून घेतला आहे मी. त्याच्यामुळे हे फर्स्ट टाईम होतं माझ्यासाठी आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाच आहे. तरी पण काय इकडे तिकडे झालं असेल तर घ्या समजून आणि खूप खूप सपोर्ट करा गाईज. तुम्हाला माझं लूक आणि लोकेशन वगैरे कसं वाटलं ते नक्की कमेंट करून कळवा. त्याच्यानंतर मी माझं शूट वगैरे सगळं संपवून पॅकअप करून निघालो घरी आणि जाता जाता मला गणपती बाप्पाचं दर्शन झालं. हा बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. दर्शन झाल्यामुळे मला पण खूप छान वाटलं आणि तुम्हालाही दाखवता आला माझा बाप्पा, त्यामुळे मलाही खूप छान वाटलं गाईज.